पहलगाममधील हॉटेल्स होते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर। एप्रिलच्या सुरुवातीलाच गुप्तचर यंत्रणेकडून अलर्ट, सूत्रांची माहिती। पाकिस्तानकडून सलग 8व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकिस्तानकडून एलओसीवर पुन्हा गोळीबार। भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर। भारताविरुद्ध हाफिज सईदचे दहशतवादी नेटवर्क अजूनही सक्रिय। लष्कर-ए-तोयबा भारतातील दहशतवादी हल्ल्यात सहभागी। एनआयएची न्यायालयात महत्त्वाची माहिती। नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज सुनावणी। राहुल गांधी आणि सोनिया गांधींविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर होणार सुनावणी। रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचं समन्स। मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी उद्या सकाळी 11 वाजता चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश। महाबळेश्वरमध्ये आजपासून महाराष्ट्र महापर्यटन उत्सव। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत सायंकाळी उद्घाटन। आजपासून केदारनाथ यात्रेला सुरुवात। मोठ्या संख्येनं भाविक दाखल। पहलगाम हल्ल्यानंतर तगड्या बंदोबस्तात यात्रेला सुरुवात। दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम। दृश्यमानतेवर परिणाम झाल्याने हवाई वाहतूकही प्रभावित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।